नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नुकतीच महाराष्ट्र राज्यात जी होमगार्ड पदांसाठी भरती राबवली जात आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। या भरतीसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात आणि कशा पद्धतीने ही भरती राबवली जाणार आहे, ओव्हरऑल डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशा माहितीचे आणि भरती रिलेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर पाहूया होमगार्ड पदाचा भरतीसाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकता। मित्रांनो, मी आता आलेलो आहे होमगार्डची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिच्यावर। यात तुम्ही पाहू शकतात, इथे तुम्हाला सगळे डिस्ट्रिक्टचे नावं दिसत असतील आणि ही भरती डिस्ट्रिक्ट वाईज पद्धतीने होणार आहे। आणि जी अप्लाय करण्याची तारीख आणि शेवटची तारीख ह्याच्यातही व्हेरिएशन राहू शकतं, बदल राहू शकतात। डिस्ट्रिक्ट वाईज या डेटमध्ये चेंजेस राहू शकतात, म्हणून तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करून घ्या तुमचं डिस्ट्रिक्ट की अप्लाय करण्याची डेट कधी आहे आणि लास्ट डेट कधी आहे। तर मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून इथं आता मी तुम्हाला धुळेची सांगणार आहे। धुळेची ओव्हरऑल डिटेल्स होमगार्ड पदाची मी तुम्हाला देणार आहे आणि ज्या होमगार्ड पदाच्या डिस्ट्रिक्ट वाईज जागा आहेत त्याही कमी जास्त आहेत डिस्ट्रिक्ट वाईज, तेही तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, जे मित्र नवीन असतील आणि त्यांना होमगार्ड बद्दल काहीच माहिती नसेल तर त्यासाठी मी एक छोटंसं इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्ण मानसेवी तत्वावर आधारित आहे। या संघटनेत सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही। हे सदस्यत्व 3 वर्षाकरिता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पुनर्नोंदणीकृत करता येते। होमगार्ड सदस्याचे कर्तव्य काय असते तर होमगार्ड सदस्यांचा दररोज कर्तव्य दिले जात नाही। पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूर्वविमोचन तसेच रोगराई महामारी काळात संप काळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्य होमगार्डांना दिले जाते। यासाठी कशा प्रकारे मानधन होमगार्डाला दिले जाते तर होमगार्डना देय भत्ते जे असते ते म्हणजे प्रतिदिन 570 रुपये कर्तव्य भत्ता म्हणून, वरून 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो। तसेच प्रशिक्षण काळात ₹35 खिसा भत्ता व ₹100 भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्ता अशा प्रकारे मानधन हे होमगार्ड पदासाठी दिलं जातं। चला तर तुम्ही आता होमगार्ड पदासाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात ते तुम्हाला मी आता पुढे सांगतोय। मित्रांनो, होमगार्ड पदासाठी तुम्हाला जी नियम व अटी आहेत ते म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता तुम्ही कमीत कमी 10वी उत्तीर्ण असायला हवे। तुमचं जे वय आहे ते 20 ते 50 वर्षाच्या आत तुम्ही असायला हवेत। उंची तुमची 1.62 सेंटीमीटर आणि महिलांकरिता 1.50 सेंटीमीटर असायला पाहिजे। छाती फक्त पुरुष उमेदवारांकरिताच आहे, ते 76 सेंटीमीटर असायला आवश्यक आहे। त्यानंतर जे आवश्यक कागदपत्रे असणार आहे तर रहिवासी पुरावामध्ये तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र म्हणून चालणार आहे। शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र तुमच्याकडे जे HSC चे बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट असतील। त्यानंतर जन्मदिनांक पुराव्याकरता तुम्हाला SSC बोर्ड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र। त्यानंतर तुम्ही जरी कुठे नोकरी करत नसाल त्याचं हमीपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्यानंतर 3 महिन्यातील आतील पोलीस चरित्र प्रमाणपत्र, पडताळणी पत्र तुम्हाला असणं आवश्यक आहे हा फॉर्म भरण्यासाठी। चला तर आपण आता पाहूया की तुम्ही होमगार्ड पदाचा अर्ज कशा पद्धतीने करू शकतात। मित्रांनो, मी आता ऑफिशियल वेबसाईट होमगार्डच्या आलेलो आहे। इथं बघा, तुम्ही इथं वरती टॅबमध्ये तुम्हाला दिसत असतील 4-5 ऑप्शन। याच्यापैकी तुम्हाला बघा HGS इनोमेंटमध्ये तुम्हाला इनोमेंट रिझल्ट असेल, इनोमेंट शेड्यूल असेल। इथं तुम्हाला ऑनलाईन इनोमेंट फॉर्ममध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म उघडेल। बघा, मी आता त्याच्यावर क्लिक करतोय। बघा, असा फॉर्म तुमच्या समोर आता उघडणार आहे। इथं तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे, तुमचं युनिट झोन चेक करायचं आहे, त्यानंतर पोलीस स्टेशन या असं जी माहिती तुम्ही इथं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं नाव टाकायचं असेल, इथं तुम्ही आडनावप्रमाणे तुमचं स्वतःचं नाव इथं टाकू शकतात इंग्रजीमध्ये। त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड, परमनंट ॲड्रेस नंबर, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचं प्रोफेशन कोणतं आहे, एज्युकेशन तुम्ही जे हायर एज्युकेशन असेल मित्रांनो तेच इथं टाका। तुम्ही ग्रॅज्युएशन झाला असेल, ग्रॅज्युएशन 12वी झाला असेल तर 12वी टाका। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं टाका। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडे टेक्निकल कोर्सपैकी किंवा सर्टिफिकेटपैकी
जेवढे सर्टिफिकेट तेवढे इथं नंबर तुम्ही चूज करून घ्यायचे, 2 असो 3 असो किंवा 0 असतील तर नील तुम्ही चूज केलं तर चालेल. त्यानंतर इथं खाली बॉटमला तुमची हाईट तुम्ही मेन्शन करायची. हाईट तुम्ही जेवढी असेल तेवढी तुम्ही इथं मेन्शन करू शकता सेंटीमीटरमध्ये. त्यानंतर डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्ही सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं तुम्हाला विंडोवर दिसेल. त्यानंतर आता तुम्हाला हा फॉर्म प्रिंट करायचा आहे म्हणून तुम्ही आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचा हा फॉर्म आता PDF स्वरूपात तुमच्यासमोर उघडेल आणि त्याला तुम्हाला डाउनलोड करून त्याची प्रिंट करायची. हा बघा हा फॉर्म आता आलेला आहे. याची मी PDF स्वरूपात आता याला सेव्ह करतोय. नंतर याला प्रिंट करून तुम्हाला इथं जेवढी माहिती दिली असेल ही माहिती भरून वरती पासपोर्ट साईजचा पासपोर्ट चिपकून तुम्हाला तुमच्या भरतीच्या ठिकाणी जायचं आहे. ज्या तुम्हाला मेसेजमध्ये येईल किंवा तुम्हाला ती माहिती करावी लागेल की कुठल्या ॲड्रेसवर ही होमगार्ड पदाची भरती तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला होते. तर अशा पद्धतीने हा होमगार्ड पदाचा फॉर्म होता. जास्तीत मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो, आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.